हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज सेवन्थ नंबरचा लेसन आहे जो सिमेट्री आहे तो आपण आज सॉल्व करणार आहे. त्याचा प्रॅक्टिस आहे 20 आपण आज बघणार आहोत. तर त्याच्या आधी सिमेट्री म्हणजे काय, तर सिमेट्री म्हणजे ही जी लाईन आहे बघा इथे एच आणि एममधनं ही जी लाईन गेली आहे मधनं त्याला म्हणतात ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे ही लाईन जर त्या फिगरमधनं गेली तर ते दोन्ही फिगरची जी एक फिगर आहे ती दोन पार्टमध्ये डिवाईड होते आणि ती पण एकसारखी डिवाईड होते, वेगवेगळी नाही. म्हणजे ही थोडी स्मॉल आहे ही थोडी मोठी असं नाही. जी फिगर बरोबर दोन्ही पार्टमध्ये सेम पार्टमध्ये डिवाईड होते त्याला काय म्हणणार आहे, ॲक्सिस ऑफ सिमेट्री. इथे बघा ही फिगर पण बरोबर सेम डिवाईड झाली, मधनं गेली ॲक्सिस ऑफ सिमेट्री. दोन्हीकडे तुम्हाला फिगर सेम दिसते का, दिसते. इथे एला पण केलं आहे तसंच आणि तसं इथे या फिगरला पण असंच केलेलं आहे ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे उभी इथनं ॲक्सिस काढला आणि आडवा जरी काढला तरी त्याचे जे सेम हे जे पार्ट होणार आहेत ते सेम होणार आहेत, ते वेगवेगळे दिसणार नाही आहेत. त्याला म्हणतात ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तसंच आपल्याला प्रॅक्टिस आहे 20मध्ये आपल्याला ह्या 4 फिगर दिलेल्या आहेत, ह्याची आपल्याला ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढायची आहे. तर ती आता इथे आपण बुकमध्येच काढून घेऊ. तर आता इथे बघा ह्याला किती येतील, ही पहिले इथे आडवी असं ॲक्सिस ऑफ सिमेट्री येईल आणि व्हर्टिकल पण येईल का, हो व्हर्टिकल पण येईल. असा फोल्ड केला हा पेपर, हा समजा हा असा भाग आपण कट करून घेतला आणि तो फोल्ड केला तर तो एकावर एक केल्यावर सेम येणार आहे का, मधोमध कट केला तर येणार आहे. असा कट केला आडवा इथून तर आणि तो जर एकावर एक ठेवला असा तर तो सेम येणार आहे का, येणार आहे. सो इथे आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढून घेऊ. बरोबर मधोमध काढायची आहे आणि उभी एक येईल. ओके. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तर ह्याला तर 2 आलेले आहेत, ठीक आहे. सो ह्याला किती आलेलं ॲक्सिस ऑफ सिमेट्री, 2 आलेले आहेत याला. आता ह्या फिगरला बघूयात आपण किती येत आहेत. आता इथे आपण मधनं इथनं एक लाईन काढली तर ही एक ॲक्सिस ऑफ सिमेट्री येईल. म्हणजे हे दोन पार्ट सारखे दिसत आहेत तुम्हाला, सारखे होत आहेत. हे एकावर एक ठेवले तर सारखे होतील. त्याच्यानंतर इथून एक लाईन येईल आणि इथून एक लाईन येईल. म्हणजे ह्याला किती ॲक्सिस ऑफ सिमेट्री आले आहेत, 3. ठीक आहे. सो इथे 3 लिहू घ्या. पुढचं फिगर आहे ते पुढच्या फिगरमध्ये बघा आडवी लाईन जाईल का, इथनं आडवी गेली तर हे सेम होणार नाही. फक्त व्हर्टिकल लाईन म्हणजे एक ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढली फक्त तर ते फिगर सारख्या होतील, म्हणजे दोन्ही त्याचे पार्ट सारखे होतील. सो इथे किती येणार आहे, फक्त 1 ॲक्सिस ऑफ सिमेट्री. त्याच्यानंतर या फिगरला बघूयात. आता हे प्लसचं साईन आहे. सो इथे असं आपण एक ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढली तर हे दोन्ही पार्ट सेम होत आहेत. अशी आपण एक ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढली तर हे 2 पार्ट सेम होत आहेत. त्याच्यानंतर अशी आपण काढली तिरकी तरी पण हे पार्ट सेम होतील एकमेकांवर ठेवल्यावर. आणि ही अशी एक लाईन काढली तरी पण हे पार्ट असे एकमेकांवर असे ठेवले तरी ते सेम होतील. सो हे किती झाले ॲक्सिस ऑफ सिमेट्री, हे पहिलं हे आहे ते 1 2 3 अँड 4. सो इथे 4, इथे 4 होत आहेत, इथे 1, इथे 3 आणि इथे 2. सो ड्रॉ द ॲक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ ईच फिगर बिलो. हे आपण काढून घेतलं आहे. विच ऑफ देम हॅज मोर दॅन 1 ॲक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे या 3 फिगरला एकापेक्षा जास्त ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहेत. आता पुढचा बघूयात क्वेश्चन. राईट द कॅपिटल लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक. ट्राय टू ड्रॉ देअर ॲक्सिस ऑफ सिमेट्री. विच वन हॅव ॲन ॲक्सिस ऑफ सिमेट्री अँड विच वन्स हॅव मोर दॅन 1 ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ते आपल्याला दाखवायचं आहे. सो ते मी आता काढून घेते. आधी A to Z आपण लेटर्स काढून घेऊ आधी. बघा इथे मी A to Z लेटर मी इथे काढून घेतलेत. आता ह्याची आपण प्रत्येकाची ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढूयात. कुठल्या लेटरची किती येते ते आपण बघूयात. आता पहिले Aची काढायला घेऊ. तर Aची फक्त कुठली येणार आहे, मधून येणार आहे, आडवी येणार नाही कारण खालचा आणि वरचा फिगर ही सेम नाही आहे. सो फक्त मधनं येणार आहे. सो 1 ॲक्सिस ऑफ सिमेट्री येणार आहे फक्त Aची. सो हे काढून घ्या. त्याच्यानंतर Bची कशी येईल, Bची फक्त आडवी येईल अशी एकच. नंतर Cची कशी येईल, Cची येईल का ॲक्सिस ऑफ सिमेट्री, येस येईल, मधनं येईल फक्त. त्याच्यानंतर Dची येईल का, येस मधनं येईल फक्त, म्हणजे हॉरिझॉन्टल येईल फक्त, व्हर्टिकल येणार नाही. आता Eची कशी येईल, Eची पण फक्त हॉरिझॉन्टल येईल. Fची येईल का, Fची येणारच नाही कारण हे मग सेम होणारच नाही फिगर ती, त्यामुळे Fची येणार नाही. त्याच्यानंतर Gची पण येईल का, नाही येणार, Gची पण नाही येणार.
एचची येईल, एचच्या 2 येतील, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. त्याच्यानंतर आयची पण कशी येईल, एक मधनं येईल इथनं व्हर्टिकल आणि एक आडवी येईल अशी हॉरिझॉन्टल. जेची येईल का, नाही येणार. केची येईल का, हो येईल, फक्त हॉरिझॉन्टल. एलची येणार आहे का, नाही येणार एलची. एमची येईल का, हो एमची येईल, फक्त व्हर्टिकल येईल, म्हणजे 2 पार्ट हे सेम येतील, म्हणजे हे दोन्ही त्याचे सेम पार्ट डिवाइड होतील. एनची येईल का, एनची पण नाही येणार. आणि ओचे किती येईल ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ओ म्हणजेच काय आहे, इथे सर्कल आहे. सो ह्याचं अनलिमिटेड, म्हणजे तुम्ही हव्या तितक्या ॲक्सिस ऑफ सिमेट्री ह्याच्या काढू शकता. इथे तुम्हाला आता मी एक 5-6 ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढून दाखवते. म्हणजे हे कुठनंही जरी डिवाइड केलं तरी हे सेमच येणार आहे सर्कलचं. ठीक आहे. सो ह्याच्या अनलिमिटेड येणार ॲक्सिस ऑफ सिमेट्री. त्याच्यानंतर पीची येईल का, नाही येणार. क्यूची नाही येणार. त्याच्यानंतर आरची पण नाही येणार. एसची येईल का, एसची पण नाही येणार. टीची फक्त कशी येईल ॲक्सिस ऑफ सिमेट्री, टीची इथून मधून येईल फक्त व्हर्टिकल. त्याच्यानंतर यूची येईल का, येस मधनं येईल फक्त, म्हणजे हे 2 पार्टमध्ये सेम पार्टमध्ये डिवाइड होतं. त्याच्यानंतर व्हीची पण येईल मधून व्हर्टिकल सिमेट्री. डब्ल्यूची पण येईल. एक्सच्या किती येतील ॲक्सिस ऑफ सिमेट्री, 2 येतील, अशी एक येईल आणि हॉरिझॉन्टल पण येईल. वायची येईल का, वायची फक्त मधून येईल, म्हणजे व्हर्टिकल. आणि झेडची येणार नाही. सो हे आले. आता ह्याचा आन्सर मी तुम्हाला खाली लिहून देते. चला हे सगळ्यांनी लिहून घ्या. बघा 1 ॲक्सिस ऑफ सिमेट्री कशाची आली, ए बी सी डी ई के एम टी यू व्ही डब्ल्यू अँड वाय. आणि 2 कशाच्या आल्या, 2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री कशाच्या आल्यात, एच आय आणि एक्सची. आणि त्याच्यानंतर इनन्युमरेबल म्हणजे न मोजता येणाऱ्या, इनन्युमरेबल म्हणजे न मोजता येणार ॲक्सिस ऑफ सिमेट्री कशाची आहे, ओची आहे. तर सेकंड क्वेश्चन बघूयात. सेकंड नाही, थर्ड बघूयात आता आपण क्वेश्चन. बघा इथे थर्ड क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, यूज अ कलर, अ थ्रेड अँड अ फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल शेप. तर इथे एक शेप तुम्हाला मी काढून दाखवणार आहे, तो तुम्ही घरी पण ट्राय करून बघा. इथे बघा हा मी फोल्डेड पेपर घेतलेला आहे, मी इथे हा थ्रेड घेतलेला आहे आणि हा थ्रेड मी तुम्हाला आता एका कलरमध्ये बुडवून त्याचा एक फिगर काढून दाखवणार आहे. हे बघा हा थ्रेड मी पूर्ण त्या कलरमध्ये बुडवून घेतलेला आहे. तर त्याचा इथे आपण आता एक शेप तयार करूयात एका साईडला फक्त. आणि हा आता हा जो पेपर आहे तो ह्याच्यावर फोल्ड करूयात. आता हा जो पेपर मी फोल्ड केला होता हा आता मी ओपन करते आणि आपण हा थ्रेड काढून घेऊ. आता इथे बघा थ्रेड काढून घेतल्या, दोन्हीकडे फिगर सेम झाल्यात की नाही. आणि ही ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे या दोघांची, बरोबर. आणि दोन्ही फिगर तुम्हाला सेम दिसतात. हेच आपल्याला करायला सांगितलं की यूज अ कलर, अ थ्रेड अँड अ फोल्डेड पेपर टू ड्रॉ अ सिमेट्रिकल शेप. असे तुम्ही कुठल्याही शेप तुम्हाला जो आवडेल त्या शेपचे तुम्ही वेगवेगळे शेप तुम्ही काढून हे करू शकता. ॲक्सिस ऑफ सिमेट्री तुम्ही चेक करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट सच ॲज ट्री लीव्स, बर्ड्स इन फ्लाईट, पिक्चर्स ऑफ हिस्टॉरिकल बिल्डिंग्स एक्सेट्रा. फाइंड सिमेट्रिकल शेप्स अमंग देम अँड मेक अ कलेक्शन ऑफ देम. आता इथे तुम्ही काय करायचं आहे, हे तुमच्याकरता हा अभ्यास आहे की तुम्ही बाहेर जेव्हा जाल तेव्हा वेगवेगळे ऑब्जेक्ट्स तुम्ही बघता, लिव्स बघता, त्याच्यानंतर पिक्चर बघता, हिस्टॉरिकल बिल्डिंग बघता. तर त्याच्यात तुम्हाला सिमेट्री कुठे दिसून येते ते तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 20 आपला इथे संपलेला आहे. आणि हा लेसन आता एकदम इझी आहे हा लेसन. ह्याच्यात आता हे जर तुम्हाला मी हे कलरचं करून दाखवलं, हे काही एक्झाममध्ये वगैरे असं विचारत नाहीत. फक्त हे तुम्हाला कळायला की ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय. म्हणजे इथे आपण जर केलं आणि बरोबर हा फोल्ड केलेला पेपर याच्यावर ठेवला तर कसं बरोबर एक्झॅक्ट सेम फिगर साईडला तयार होते, हे फक्त दाखवायचं होतं इथे. तर तुम्हाला फक्त एक्झाममध्ये तुम्हाला हे फक्त शेप्स काढायला येतात की एकतर अल्फाबेट्स येतात त्याची तुम्हाला ॲक्सिस ऑफ सिमेट्री दाखवायला लागते,
किंवा वेगवेगळे शेप्स येतात ग्राफ पेपरवर, तुम्हाला त्याची सिमेट्री बरोबर म्हणजे मिरर इमेज काढून दाखवायला लागते, असे क्वेश्चन्स येतात. तर प्रॅक्टिस सेट 21 मध्ये आपण तेच बघणार आहोत. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.